हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि तुमच्या सर्वांच्या आवडत्या जंगल विलामध्ये सुद्धा. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आपल्या बिझनेसच्या कामानिमित्त थोडे दिवस मी बाहेर गेले होते. थोडे दिवस म्हणजे चांगले 4-5 दिवस झाले आणि आपल्या स्वातीताईने, तुमच्या लाडक्या स्वातीताईने खूप छान पद्धतीने सगळं काही हँडल केलं आहे. तुम्ही भरभरून तिला प्रतिसाद दिला व्हिडिओजला सुद्धा. जसं की मी बाहेर गेलते, एकटीवर खूप प्रेशर आला कामाचा, कारण एकटं सांभाळणं सोपं नाही. घरकाम नुसतं असलं ना की काय वाटत नाही एकट्या माणसाला, पण घर, बिझनेस, व्हिडिओ सगळं पाहायचं म्हटलं ना की मग थोडं अवघड होऊन जाते. पण खूप छान पद्धतीने तिने सांभाळलं. आणि खरं सांगू का, लग्न झाल्याच्या नंतर, म्हणजे तिचं लग्न झाल्याच्या नंतर इतक्या दिवस आम्ही सोडून एकमेकींना पहिल्यांदा राहिलो. कारण आता आपलं बिझनेस दिवसेंदिवस जसं उंच भरारी घेत आहे, तर त्याच्या कामानिमित्त थोडंसं बाहेर जावं लागतं. याच्या अगोदर आम्ही ना 2 जणी जात होतो, मम्मीला वगैरे त्यांना इथं आणायचो, ॲडजस्ट करायचो. पण आता ध्रुव लहान असल्यामुळं कधी कधी ॲडजस्ट होत नाही. मग मुलांच्या शाळा वगैरे बुडतात, त्याच्यामुळं स्वाती नको म्हणती यायला आणि तिला गाडीमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये तिला त्रास होतो, मला सुद्धा होतोच. पण आता नाईलाजाने मला जावंच लागतं, कारण नाही गेलं तर ऑप्शनच नाही आहे काही. कारण कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही बिझनेसच्या क्षेत्रामध्ये आपण जोपर्यंत स्वतःहून सगळं काही पाहत नाही ना, तोपर्यंत तो बिझनेस कधीच एवढं उंच शिखर गाठत नाही. तर त्याच्या अगोदर आम्ही फ्लाईटने वगैरे कधी जायचो, कधी नाही असं. पण मग व्हिडिओचे पण खाडे व्हायचे, बरंचसं काय काय प्रॉब्लेम व्हायचे घरी. त्याच्यामुळं मग आता आम्ही असं ठरवलंय की ती म्हणली, ताई तू आणि दाजी जात जा, किंवा मग दाजींना वेळ नसेल तर मी आणि माझा भाऊ आम्ही 2 जण जात जाऊ आणि मी बाकी घरचं पाहत जाईल. आता शक्यतो जास्त वारंवार तर जावं लागणार नाही, पण महिन्यातनं 1-2 चक्कर तरी आम्हाला माराव्यास लागणार आहेत. तर चला, असं खूप छान पद्धतीने मस्त असं सगळं तिने हँडल केलं. दिवाळीला हे दिवे वगैरे तुमच्या दाजींनी चिटकवायचे आणून ठेवले होते, पण ते काही चिटकवले नाही, तसेच ठेवले. आता काहींचं म्हणणं आलं की दिवाळी नाही करायची नाही, पण सोनं केलं. आता मंगळसूत्र गळ्यातलं तुटल्याच्या नंतर ते करणं गरजेचंच आहे. कारण आपण दुसरं काही कितीही इमिटेशन ज्वेलरी वापरली, किती खोटं घातलं ना, तर 1 वर्ष जे डोरला आहे ते गळ्यात सोन्याचं लागतंच, त्याच्याशिवाय भाग नाही. कारण ते एक आपल्या काय म्हणतात ना, सुवासिनीचं एक लेणं आहे आणि ते गळ्यामध्ये लागतंच. पण चला असो, ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता, ज्याची त्याची विचार करण्याची हे आहे की आपल्या बुद्धीला काय पडतंय ते आपण करतोय. तर गिरण आमची मध्यंतरी ताईंनो खराब झाली होती, त्यामुळं दळणं, मागचं दळण पण आहे ना बाहेरनंच आणलं दळून आत्ताच्या वेळेस. पण कारण झालं काय, व्होल्टेजचा थोडासा प्रॉब्लेम येतोय. जरी स्टॅबलायझर बसवलेला आहे तरीही व्होल्टेजचा थोडासा प्रॉब्लेम आमच्या इथे एवढ्यात होतोय. तर मग गिरण एकदा रिपेअर केली, परत खराब झाली. म्हटलं आता ती जोपर्यंत हा प्रॉब्लेम क्लिअर होत नाही सिंगल फ्यूजचा, तोपर्यंत लावायलाच नको म्हटलं, नाहीतर परत पुन्हा खराब व्हायची गिरण. म्हणून मग आता 2दा आम्ही बाहेरनंच दळून आणलं. तर आता याचं पीठ होतं गिरणीमध्ये दळून, गव्हाचं होतं, ज्वारी होत नाही, बाजरी होते. पण मग दोन्ही द्यायचं तर म्हटलं चला बाहेर नको, परत तो प्रॉब्लेम खराब झाली, परत पुन्हा बोलवा रिपेअरिंगला, पुन्हा ते कामं करा. त्यापेक्षा असू द्या म्हणलं, काम कंप्लीट होईपर्यंत लाईटचं बाहेरच दिलेलं परवडेल. तर सकाळचं छान असं मस्त वातावरण झालंय पहा सगळीकडं. चिमण्यांच्या चिवचिवाटमध्ये बाहेरची सफाई करायची म्हणलं ना, ते आमच्या स्वातीताईच्या, तुमच्या स्वातीताईच्या अंगात येतं. कारण मला जसं किचनमधल्या कामाला हुरूप आहे ना, तसं तिला बाहेरचं सगळं काम, साफसफाई, झाडांना पाणी देणं, कुठे हे धुवून धावून घेणं, याच्यात तिला मस्त असा इंटरेस्ट आहे. आणि याच्यातच नाही बरं का, कुकिंग पण छान करते, स्वयंपाक मस्त करते. तुम्ही पाहिला असेल 3-4 दिवसांच्या व्हिडिओमध्ये तिला मी म्हटलं होतं लाईव्ह दिवसाड घे, रोज घेऊ नको, किंवा मग व्हिडिओ दिवसाड कर, तुला जसं हँडल होईल तसं कर, सगळी धावपळ करू नको जीवाची, उगाच ताण होतो. कारण सगळंच ॲडजस्ट करायचं म्हणलं, जोक नाही, आम्ही दोघी असल्याच्या नंतर पण फार थकतो. पण एकटं माणसाने करायचं म्हणलं ना खूप अवघड आहे. पण तिने व्हिडिओचा पण खाडा केला नाही, कंटिन्यू व्हिडिओही टाकले, कंटिन्यू लाईव्हही घेतले, सगळा स्टाफ पण सांभाळला. स्टाफबरोबर ती स्वतः पण उभं राहावं लागतं आम्हाला कंटिन्यू. असं नाही की स्टाफ जरी आम्ही ठेवलाय तरी पण आम्हाला स्वतः कंटिन्यू पाहावं लागतं. जे बिझनेसचं आपलं हे आहे त्याच्यामध्ये सगळं लक्ष देऊन करावं लागतं. जरा मस्त असं, मला वाटलं नव्हतं की इतकं छान हँडल करीन, पण खूप मस्त पद्धतीने तिने हँडल केलं. मेन्स व्हिडिओचे खाडे नाही केले, व्हिडिओ कंटिन्यू सोडले तिने एकटी असून बी. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण व्हिडिओ घेऊन काम करायचं म्हटलं ना ताईंनो, तर ती एक खूप क्रिटिकल गोष्ट आहे. क्रिटिकल म्हणजे काय, टाईम लागतो. जिथं अर्ध्या तासात कुठलं काम व्हायचं असतं ना, तिथं
1 ते दीड तास लागतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रायपॉड घ्यायचा, त्याचे अँगल चेंज करायचे, ट्रायपॉडला मोबाईल लावायचा, डायरेक्शन चेंज करायची, बरोबर तो जागेवरती ठेवायचा, तो सेट करायचा, व्हिडिओ ऑन करायचा, पुन्हा येऊन काम करायचं, पुन्हा ते बंद करायचा, मोबाईल काढायचा, परत दुसरीकडे लावायचा. असे बरेचसे तिकुटाने असतात. आता जे ताई ब्लॉग बनवतात त्यांना माहिती आहे की प्रत्येक वेळी वेगळं वेगळं शूट घ्यायचं म्हणल्याच्या नंतर किती कॅमेराचे अँगल म्हणजे वेगळे वेगळे करावे लागतात. आता आम्ही दोघी असल्याच्या नंतर कधी मी पकडते कॅमेरा, म्हणजे ट्रायपॉडची एवढी गरज लागत नाही, कधी ती पकडती. पण आता एकटा असल्याच्या नंतर मुलं पण सगळे शाळेत गेले, आर्यन जिमला जातो सकाळ सकाळ, मग तिने ट्रायपॉड थ्रोच काम केलं. त्याला लाईट पण गेली होती आज इथं सकाळी. पहा वरती पाणी पाईप धरला की पाणी कमी येत होतं, पाण्याचं प्रेशरच नव्हता अजिबात. पण कसं बसं चला म्हटलं थोडं थोडं घ्यावं देऊन, म्हणून ती देत होती सगळ्या झाडांना पाणी. आणि आजकाल प्रकार असा झालाय ना पावसाचा की दिवाळी होऊन गेली तरी सुद्धा पाऊस चाललाय. म्हणजे हे असं वातावरण मी उडीसाला पाहिलं होतं, तिकडं 12 महिन्यामध्ये कधीही पाऊस येतो, पण इकडं आपल्या गावी तर पाहिलं नव्हतं. पण ह्या वर्षी काय झाले की फार थंडी आली तरी थंडीच, म्हणजे पावसाळाच संपना, पाऊस येतोयच चालूच आहे कंटिन्यू. पण आज छान आभाळ नितळलंय, मस्त असा रंग आलाय आभाळाला छान. वरती पाहिलं की भारीच वाटतंय. इथे सगळं सकाळ सकाळ धुवून घ्यावं लागतं, कारण चिंटू आणि स्वीटी रात्रभर इथंच बसलेले असतात. मग त्यांचे केस वगैरे पडतात, तसेच पायाला चिकटून घरात न यावे म्हणून उठलं का अगोदर पहिले ते धुवून घ्यावं लागतं. सकाळ सकाळ अनिल भाऊ गाडी यांची तुमच्या दाजींची छान अशी चकचक करत असतात, सगळी पुसून पासून 1-1.5 घंटा त्या गाडीलाच पुसायला ते. आता ताईंनो हे आहेत अक्रोड. आणि बऱ्याच दिवसापूर्वी बघा मध्यंतरी तुमचे दाजी जम्मूला गेले होते, श्रीनगरला, त्याला म्हणजे वैष्णोदेवीला गेले ते, तसंच पुढं पण गेले, ते काम होतं थोडंसं, तर तिकडून त्यांनी हे अक्रोड आणले. तर आता अक्रोड खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत, पण लिमिटेड खाणं आणि थंडीमध्ये मेन मीन्स खाल्ल्याचे खूप सारे फायदे आहेत. आता एक ट्रिक सांगते ताईंनो, ज्या मुलींचं लग्न जमलंय, म्हणजे 6 महिने आहे लग्नाची तारीख धरलेली आहे, तर त्यांनी रोज एक सकाळी जर अक्रोड खाल्ला ना, 1 किंवा 2 हे, तर त्यांच्या चेहऱ्यावर इतका सुंदर ग्लो येतो ताईंनो, मस्त एकदम. कारण मी उडीसाला असताना ध्रुवची एक टीचर होती, तिथं आम्हाला असेच म्हणजे आमच्याकडं एक 5 ते 6 किलो अक्रोड यांच्या मित्रांनी आम्हाला पाठवून दिले. तर मी म्हटलं खराब होऊन जातील म्हणून मी मैत्रिणींमध्ये वाटले. तिचं आणि माझं रिलेशन एकदम छान होतं, तिचं लग्न त्यावेळेस जमलं होतं आणि मला माहीत पण नव्हतं म्हणजे हे असं काही अक्रोड खाल्ल्याने होतं. तर तिला सकाळी जसं की भिजवून आपण खारीक बदाम हे असं खातो ना, थंडीच्या दिवसांमध्ये आपण ड्रायफ्रुट्सवर थोडी जास्त भर देतो शरीर गरम राहण्यासाठी, तर तिने त्याच्यात ते तिच्या डाएटमध्ये 2 अक्रोड हे केले, तर इतकं तिचे म्हणजे थोडासा नॉर्मल रंग होता, चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे पण होते. आता हे अक्रोड खरं तर गरम असतात, पण खूप छान पद्धतीचा तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला. आणि आम्ही खरं तर सर्च केलं तर अक्रोड खाल्ल्याचे भरपूर सारे फायदे आहेत. ज्या मुली अनमॅरिड आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे थंडीमध्ये तरी 2 खावे, बाकी तुम्ही तुमच्या रिस्कवर, कारण गरम खूप असतं हे, तोंडातले कातडे पण निघतात जास्त जर खाल्ले तर, याचे साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात, चेहऱ्यावर पिंपल्स पण येऊ शकतात. आणि चांगलं पण तेवढंच आहे तितकंच, याची जी साल असते वरची गोल असतं पहा, एकदम हार्ड असते, तिचं सुद्धा फोडून पहा, खूप सारे फायदे आहेत त्या सालीचे. त्याच्यापासून स्क्रब वगैरे चेहऱ्याचं खूप सारं काय बनलं जातं. तर आता हे आणलेले ह्यांनी बरेच दिवस झालते, पण त्यावेळेस उन्हाळा होता, तर मी म्हटलं नको, आत्ता जर याला बाहेर काढलं तर 1-2 पीस चुकून जर जास्त तोंडात टाकण्यात आला तर लगेच तोंडाला आतनं छाले पडतात, कातडे निघतात, कारण त्याच्यामध्ये हीट तेवढी असती. बाकीची हीट कमी करण्यासाठी आपण याला पाण्यात भिजवून रात्री सकाळी खाऊ शकतो. तर आता मी फोडून ठेवलेत हे सगळे. आता याला घातलंय फ्रीझरमध्ये, कारण फ्रीझरमध्ये छान असे क्रिस्पी राहतील. इकडे तिकडे जर वर ठेवले, ऑलरेडी याला भरपूर दिवस झाले तर खराब होण्याचे चान्सेस होते, म्हणून मी याला आता फोडून एकदाच फ्रीझरमध्ये घातलंय, निवांत बसून फोडले हे. त्याच्यामुळे फ्रीझरमध्ये घातल्याने काय आहे की ॲज इट इज असेच राहतील. आता स्मूथ पण होणार नाहीत, मऊ पडणार नाहीत, चांगले राहतील, टिकतील, कितीही दिवस वापरले तरी याला काहीही होणार नाही. आता हे आमचं आहे पूर्ण डीप फ्रीझर. पहा फ्रीज खरं तर ज्यावेळेस घेतलं ना, तर त्यावेळेस मला दुकानात असा प्रश्न पडला की मी डीप फ्रीझरमध्ये काय ठेवल, पण आता घरी आणल्याच्या नंतर ना जागा पुरत नाही, इतक्या वस्तू मी डीप फ्रीझरमध्ये ठेवलेल्या आहेत. आम्ही कडधान्य ठेवलेत सगळे, बरंचसं काय ठेवले, रवा ठेवलेला आहे, काही मसाले पण ठेवलेले आहेत, जे मला वाटतंय की खराब होईल त्या बऱ्याचशा वस्तू आमच्या डीप फ्रीझरमध्ये घातलेल्या असतात. बाकी ड्रायफ्रुट्स पण ठेवलेले असतात. असं बरंचसं मी मागं एकदा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं, फ्रीजचा टूर पण दिलता की डीप फ्रीज. आता एक जे सेक्शन आहे आमच्या फ्रीजचं ते नॉर्मल आहे, त्याच्यात सगळं भाजीपाला व्हेजिटेबल असतात, आणि एक जो आहे त्याच्यामध्ये सगळं जे
भरपूर दिवसाचं साठवणीचं कडधान्य. आता मध्यंतरी शेंगदाणे होते की जे खराब लागले, त्याला ऊन देऊन चाळून कपड्यांनी पुसून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते एकदम छान झाले परत पुन्हा. तर अशा बऱ्याचशा वस्तू असतात की त्या फ्रीजरमध्ये ठेवल्याने चांगलं राहतात. रव्याला आळी लागत नाही, काही जे कडधान्य आहे तर त्याला आळी लागत नाही. फक्त बनवायच्या अगोदर अर्धा ते 1 तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं नॉर्मल टेम्परेचर वरती यूज, तर म्हणजे त्याची जी टेस्ट आहे वगैरे काय त्याला काही फरक पडत नाही. डायरेक्टली आपण घेतलं तर त्याला फरक पडू शकतो. आता शेंगदाणे मी फ्रीजमध्ये ठेवते पण ते जास्त क्वांटिटीमध्ये असल्याच्या नंतर. तसं आपण किचनमध्ये भाजूनही शेंगदाणे ठेवू शकतो. भाजलेले शेंगदाणे सुद्धा खराब होत नाहीत लवकर. पण अक्कांच्या वेळी आलेले भरपूर होते म्हणून ते फ्रीजमध्ये घातले. तर भाजायच्या अगोदर मी काय करते, थोडा वेळ अर्धा तास बाहेर काढून ठेवते. जर डायरेक्टली मी ते कढईत टाकले ना भाजायला तर ते काय होतं, म्हणतात ना ते थंडचा एकदम गरममध्ये कॉन्टॅक्ट आल्याच्या नंतर म्हणजे ते गरमच असतं आतनं, तर इतके पटकन भाजले जातात पण आतमध्ये ते कच्चेच राहतात. तर चला आज मस्त अशी म्हणलं सगळ्या म्हणजे मंदिराची साफसफाई करावी, ह्या मूर्त्या वगैरे. कारण याच्यामध्ये रोजचं तेल हे करून आहे ना थोडंसं ते मला असं वाटतं ही जो मातीचा दिवा आहे पण ती फुटली आहे की काय झालं की ध्रुव आमचा सारखा तिथं जात असतो अगरबत्ती वगैरे पेटवायला, फटाकड्याचं रुद्र वगैरे. तर त्यांच्याकडनं झालं की काय आतमध्ये थोडंसं तेल पाझरलं. आता त्याच्यात जर तेल गेलं तर वेळोवेळी साफ जर ह्या दीपमाता इतक्या सुंदर आहेत आमच्या दीपलक्ष्मी माता, सफाई जर नाही केली तर हे ऑफकोर्स खराब होणार. म्हणून माझं स्पेशली यांच्यावर झाडांवरती असं ज्या अँटिक वस्तू आहेत घरातल्या स्पेशली लक्ष असतं की त्या वेळोवेळी स्वच्छ झाल्या पाहिजे, क्लीन झाल्या पाहिजे, जेणेकरून जिथे 4 वर्ष जायचे ना तिथे 10 वर्ष जातील अशा पद्धतीच्या. म्हणून थोडंसं याच्याकडे मी पर्सनली लक्ष देत असते मधनं आधनं. थोडंसं मला वाटलं नाही डीप क्लिनिंग तर वरती सुद्धा मी पाण्यातनं थोडंसं पाण्याच्या धारेखाली ठेवून काढून ठेवून देत असते, म्हणजे ज्यावेळेस पूर्ण डीप क्लिनिंग करायची त्यावेळेस ताण होत नाही. आता हे जे धूपचं हे आहे स्टँड आहे ते 1-2 ताईंनी मला विचारलं होतं की ते कुठून आणलं ताईंनं, तर ते तुमच्या दाजींनीच एका शॉपमधनं आणलेलं आहे. मला एक्झॅक्टली सांगता यायचं नाही त्यांनी कुठून आणलं, कारण त्याच्या साईट्स भरपूर वेगळ्या ठिकाणी चालू आहेत, फिरतीवर असतात. कुठं काही दिसलं, एखादी गोष्ट त्यांना आवडली, एखादी गोष्ट अँटिक वाटली की ते घरासाठी घेत असतात. आता गंगाळं वगैरे पण आज खरं तर मला हे ना ते पितांबरीने किंवा भैया पावडरनेच हे सगळे घासायचं होतं, पण वेळ नाही आज एवढा, पटपट कामं उरकायची होती. आणि त्यातली त्यात दुसरी गोष्ट की पावडर पण कमीच होती, पुरली नसती. म्हणून म्हटलं चला नॉर्मल क्लीन करावं, मग नंतर परत पुन्हा स्वच्छ धुवावे. तर हे धूपचं असं याला मध्ये हे असतं, याच्यामध्ये आपण धूप ठेवून छान इतकं मस्त दिसतं ते मंदिरापुढं ठेवल्याच्या नंतर ते धूपचं स्टँड. याच्यामध्ये ते म्हटले भरपूर शेप आहेत, नेक्स्ट टाइम मी परत गेल्याच्या नंतर आणखी 1-2 वेगळे घेऊन येईल. म्हणून मला फार आवडलं ते, थोडासा युनिक आणि अँटिक पीस आहे. त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस ते धूप लावते ना इतकं सुंदर दिसतं, त्याचे जे छोटे छिद्र आहेत त्यातनं ते बाहेर पडतं आणि इतकं प्रसन्न वाटतं सगळीकडं. तसं तर मातीचं पण एक आहे, पण हे पण सुंदर आहे. मातीच्या याला तर तोडच नाही, छानच येते, पण हे एक दिसायला लुक वाईज मस्त. अगदी पितळी नाही येत आहे ना, त्याला फक्त कोटिंग आहे वरनं पितळाची, ते पितळी नाही आहे. बाकी हे बाकीचं सगळं पितळीचं आहे. तर छान असं मस्त देवाच्या भांड्यांची आज साफसफाई झालेली आहे. नॉर्मल हे पण थोडंसं पाणी वगैरे भरून टेबलवरती कधीतरी फुलं ठेवून किंवा देवापुढं फुलं टाकायला, देवापुढं पाणी ठेवून फुलं टाकायला छान दिसतं. हे पण पितळी नाही आहे, याला पण फक्त कोटिंगच आहे. पण त्याला घासणीने घासलं ना तर ते किती गेलं तर मेशोचं प्रोडक्ट आहे, घासणीने घासलं की लगेच त्याचा 1-2दा थोडासा कलरच डाऊन झाला. कारण त्याला मला असं वाटतं कॉपर कलरवरनं दिलेला आहे, तो कलर पण मला माहिती आहे कुठला आहे. कधी बाजारात गेला तर मी घेऊन येऊन त्याला पुन्हा कलर देणार आहे वरनं, कारण भांडं सगळं चांगलं आहे ते, पण थोडंसं काळं झालेलं आहे आतमध्ये. कारण मी त्याला घासणीने 1 दिवस घासलं, थोडेसे त्याच्यावरती क्रॅचेस आलेले येतं, तर तो कलर आणून लावला की ते पुन्हा परत नवीन होऊन जाणार आहे. तर चला छान अशी मस्त आज दिव्यांची वगैरे म्हणजे सगळे तर नाही काढले, पण थोडेसेच काढले, कारण 2-4 दिवसमध्ये स्वातीला पण भरपूर लोड आता, वेळ नाही मिळाला सफाईला. तर मग म्हटलं आज काढून घ्यावं, सकाळ सगळं काम आवरले तर बाकीचं होऊन जाईल पटपट केलं तर. नाही तर मग कंटाळा केला की ते सगळं तसंच राहून जातं. इथंच साईडला वाळायला ठेवलं मी, अर्धा-1 तासात ते सुकून जाईन. सगळं सुकलं की मग देवघरामध्ये मी सगळं नेऊन ठेवणार आहे. आता हे जे पंत्या छोट्या आहेत दिवाळीच्याच आहे, दिवाळीच्या अगोदरच्याच आहेत, मला असं वाटतं मागच्या दिवाळीच्या आहेत ताईंनो त्या, तर त्या मी त्याच्यामध्ये भरून ठेवत असते जेणेकरून आतलं हे काही खराब न व्हावं त्यामुळं. तर आज तुमच्या दाजींचा सकाळ चहा प्यायचा मूड झाला, तसं तर ते चहा वगैरे घेत नाहीत जास्त, कधीतरी एखाद्या वेळेस.
तर म्हटले आज मला चहा आणि टोस्ट खायचे, म्हणून म्हटलं चला पटकन चहा ठेवते. स्वतःची चालली बाहेरची साफसफाई, कारण बाहेर पण साफसफाई करायला 1 तास जातोच सगळं जिथलं तिथं करायचं म्हटल्याच्या नंतर. कारण दिवसभराचं कोण कुठं काय, मुलं कुठं कोण काय टाकतं, कोण काय टाकतं, कुणी कुठं चपला फेकतं, कुणी कुठं काय फेकतं, सगळीकडे पसारा झालेला असतो. दिवाबत्तीच्या वेळेस थोडासा आवरण्यात येतो, पण बाकीचा जो डीप आहे ते काय सकाळी जे असेल ते फ्रेश सगळं सकाळीच होतं, दिवसभर काही होत नाही. तर मग सगळं ते बाहेरचं साफसफाई करूच तर 1 तास जातोच कंप्लीट तिला. चला मस्त असा चहाला उकळी आलेली आहे ताईंनो. आणि ह्या चहाचं राज तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, 12 घरची चहापत्ती, तर तेच आहे पहा. आणि तसं नॉर्मली पण थोडीशी आपण प्युअर दूध आणि चहापत्ती थोडीशी जास्त टाकली चहामध्ये की चहाला रंग येतो आणि छान टेस्ट पण लागतेच. तर आता मी ना हे थोडेसे पहा हे कार्डबोर्ड असे कट करते, तर ते कशासाठी तुम्हाला पुढे दाखवते मी कशासाठी. कारण आमचा ध्रुव आणि रुद्रनी ना 1-2 कांड असे करून ठेवलेले ना देवघराच्या तिथं मध्यंतरी आता दिवाळीच्या पिरियडमध्ये. कारण आमच्या ध्रुवला अगरबत्तीचा लय नाद आहे, अगरबत्ती ओवाळणार, रुद्रला पण तुळशीत नेऊन लावणार. मग हे सगळं आमचं हे खालचं जे प्लाय आहे ना ते खराब करतात. 1-2 ठिकाणी पहा खाली जाळले पण माचीसची काडी तिथंच टाकून काळं पण झाले. तर ते क्लिनिंगला जरा प्रॉब्लेम येतो आणि ते दिसायला पण अजिबात चांगलं दिसत नाहीये. त्याच्यामुळं मग म्हटलं हे अशा प्रकारचे थोडेसे इथं ठेवले ना हे कार्डबोर्ड असे की जे अगरबत्ती आहे आपण धूपदीप लावतो त्याचा काही कचरा असला तर तो त्याच्यावरच पडणार. आणि दुसरी एक गोष्ट खराब होणार नाही, खालचं जे प्लाय आहे ते खराब होणार नाही, सेफ राहील. म्हणून मग हे कार्डबोर्ड असे कट करून इथं लावून दिलेले आहेत मी. बघा बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते खराब केलंय मुलांनी. आता एकदा त्याला फायनली घासून मी हे याच्यावरती ठेवून देणार आहे जेणेकरून आतलं सेफ राहील. कारण ते व्हाईटच रंग आहे खाली, त्याच्यामुळे ते काही म्हणजे खराबच होतं. इथे कितीही घासलं ना 1-2-4 दिवसामध्ये पुन्हा खराब होतं. पण खराब जरी झालं तरी चालेल, असू द्या क्लीन होतं. पण एकदा की ते तिथं जळालं की मग ते पूर्ण प्लायस चेंज करावं लागेल, मग त्याला काही ऑप्शनच नाही आहे. चला आज आहे सोमवार, शुभ सोमवार सगळ्यांना. सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच भोले बाबांच्या चरणी प्रार्थना. तर सकाळ सकाळ छान अशी मस्त इथं पूजा चाललेली पहा, सगळं मंदिर वगैरे धुवायचं काम चाललंय सकाळ सकाळ. शुभ सकाळ सगळ्यांना. बघा छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली. बघा सकाळ सकाळ महादेवाच्या मंदिरातली सगळी पूजा झाली आणि आज आहे सोमवार. तर सोमवार म्हणलं की आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस असतो दोघी बहिणींसाठी, कारण उपवासही असतो आणि अगदी म्हणजे दारामध्ये महादेवांचं मंदिर आहे, त्याच्यामुळं वातावरण आणि म्हणजे मनात एक वेगळीच हे असती की बाई आज सोमवार आहे म्हणजे सगळीकडचं वातावरण प्रसन्न होतं आणि म्हणजे इंटरेस्टनी माणूस काम करता आजूक, हे मला म्हणायचंय. तर असो मैत्रिणींनो, तर चला चिमण्यांचा चिवचिवाट आणि छान असं ऊन पडलंय आज. तर म्हणलं चला ऊन आता 2-3 दिवस झाले रोजच तर अजिबात ऊन पडत नाही, कधी धुकं पडतंय कधी काय, वातावरणाचं काही कोणी सांगूच शकत नाही. पण आज मात्र छानपैकी ऊन पडलंय. तर असो, तर आज सकाळ सकाळ बाबा आमचे गेले तर हॉस्पिटलमध्ये, कारण आता बघा वयामानाने का नाहीतर बाबा तिथं बसलेली दिसली असते तुम्हाला, म्हणून मला आठवलं. तर असो सकाळ सकाळ हॉस्पिटलमध्ये गेलेत. तर आता कसं वयामानाने डोळ्यांचं त्यांना जरा नजर कमी झाली आहे, पण डॉक्टर तर म्हणले आता वयामानाने नजर कमीच झालेली, त्याच्यामुळं तुम्ही किती काय केलं तरी ते तसंच
तसंच होणार. पण म्हणलं तरी पण आहे ना, दाजींना आज पुण्याला जायचं होतं अर्जंटमध्ये. दाजी पहाटेच पुण्याला गेलेत आणि येतील संध्याकाळपर्यंत. पण ते गेले तर मग अण्णा आले होते, कारण आज त्यांची अपॉइंटमेंट होती बाबांची. कारण त्या दिवशी पण दाजी घेऊन गेलते, तर त्याच्यानंतर त्यांना आज परत बोलावलं होतं. तर मग आज अण्णा आले होते, अण्णा म्हणजे माझे पप्पा. तर मग ते आले होते आणि ते घेऊन गेले मग सकाळ सकाळ. कारण कसं लवकर गेलं की लवकर नंबर लागतो, आणि ह्या बाबतीत आमच्या अण्णाला हे येतं. कुठं कोणतीही गोष्ट आणायला जायची असो, कुठं जायचं असलो की त्यांची लय गडबड असती. टायमावरती ते लय जाणं त्यांचं हे, म्हणजे ते म्हणतात की जे काम आपल्याला करायचंय ते पटकन करून मोकळं व्हायचं. करून बघून असं कधीच म्हणायचं नाही, असं त्यांचं असतं. त्याच्यामुळे ते स्वतः तेवढे हे, त्याच्यामुळे आम्हाला पण कधी काही उशीर झाला ना कोणत्या गोष्टीला तर बडबड करतात. कधी माहेरी पण आता शक्यतो तर जाणं होतच नाही. गेलं तरी पण अंधार पडायच्या आधी घरी जायसाठी घाई करतात. म्हणतात अंधाराच्या आधी, दिवाबत्तीच्या आधी तुम्ही घरी गेल्या पाहिजे, म्हणतात लवकर जा, असं आहे त्यांचं काम. तर चला, असं बापाची माया एक वेगळीच असती. आणि बाबा वयस्कर आहे, ते पण आपल्या जंगल विलाची शानच आहे, जसं तुम्ही कायम म्हणता. तर तोही भाग वेगळा आहे. तर चला, असं मैत्रिणींनो, तर पुढच्या एका कमेंटकडे वळूयात की एका ताईंनी खोकल्याविषयी विचारलं होतं की कोरड्या खोकल्यावरती काहीतरी उपाय सांगा ताई. तर कोरड्या खोकल्यावरती तर मला माहीत नाही बरं का ताईंनो, पण आम्ही जसं आजमावलंय, म्हणजे आम्हाला जसा अनुभव आलाय ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तो असा की म्हणजे ध्रुव आणि रुद्रला बघा मध्यंतरी, म्हणजे इथून मागं पण आणि मध्यंतरी पण भरपूर खोकला येत होता. आता सर्दी खोकला त्यांना, सर्दी झाली तर खोकला येतोच, सर्दी झाली की येतोच. तर राहतच नव्हता काही केल्याने, आणि मलाही तसंच झालं होतं. तर ते सीतफलादी चूर्ण म्हणून हे पहा, मधाचे 1 चमचा मधामध्ये ते 2 चिमूट फक्त टाकायचं आणि मिक्स करून मुलांना द्यायचं झोपताना. याच्यावरती पाणी नाही प्यायचं. तर त्याचा चांगल्यापैकी फायदा झालेला आहे बघा. लगेच फरक पडतो. 2दा जरी दिला ना तर लगेच फरक पडतो सर्दीला आणि त्याला. कारण त्याच्यामध्ये सगळं काय आहे त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं, पण बोलायच्या नादामध्ये नेमकं काय प्रकार आहे हा, कसली बॉटल आहे ते मी तुम्हाला सांगायचं विसरले. तर चला, असो, सगळं काम आवरलंय मस्तपैकी. आता गरम गरम खिचडी बनवायची. तर आजची खिचडी ताई बनवणार आहे काय. तर चला, त्याच्यानंतर बघा, मी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की ताईचं तुम्हाला काहीतरी सरप्राईज असणार आहे, पण ते मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही. तर आता बऱ्याच ताईंना आतुरता लागली असेल, नेमकं काय असेल, नेमकं काय असेल, नेमकं काय असेल. तर आता बघा, आमच्या दाजींची नवीन बायको, मी असंच म्हणणार आहे. तर बघा, ये होईना बाद सरप्राईज, ही तुमची भारती ताई ओळखती की बघा बघा, तुम्हाला सांगा कमेंट करून ओळखती की नाही. तर तुम्हाला आता चेंजमेंट दिसत असेल तिच्यामध्ये, तर तुम्हाला वाटत असेल की भारती एवढी वेगळी कशी दिसू राहिली, तर ती कशी दिसती सांग. तर मी केसांना केलंय परमनंट हेअर एक्सटेन्शन ताईंनो. दिल्लीला जाऊन बिझनेसच्या याच्यामध्ये थोडंसं आम्ही बाहेर मध्ये 5-6 दिवस दोघ जण बाहेर गेलतो. तर तिकडे गेलतो, माझं 12 दिवसाचं चाललं होतं. कारण केस खाली सोडण्याजोगे इतके पातळ झाले ते माझे, एकदम माझे झाडूगत, आणि खाली मला सोडताच येत नव्हते. असे एकदम पातळ दिसायचे. त्याच्यामुळे मग मी काय वरती टांगून ठेवायचे केस, मला खाली ते आवडतच नव्हते. आणि बऱ्याच ताई म्हणायचे की भारती तू वेगळी थोडीशी हेअरस्टाईल कर ना ग, कायम तुझे वरतीच असते, तू मोकळे का नाही सोडी. तर हे बघा, आता केसांचा प्रॉब्लेम आहे ना आजकाल ह्या दुनियेमध्ये, किंवा ह्या हे जो काळ आहे. ठीक होते पातळ, पण तरी पण मला ते कुठेतरी सोडलं ना, ते असं नव्हते आवडत, खूप पातळ वाटायचे, म्हणजे असं एवढंच हे पडायचं पाठीमागनं. तर मग बऱ्याच दिवसाचं माझं चाललं होतं परमनंट हेअर एक्सटेन्शनचं. चांगले 5-6 महिन्यापासून चाललं होतं. जसं मी निशा लांबाचं पाहिलं होतं दिल्लीला, पण म्हटलं साईड इफेक्ट्स असतील, कुठं काय असेल म्हणून मी थोडंसं टाळा माझी चाललेली होती. म्हटलं जाऊ दे, मरू दे, काय आता मुलगा एवढा मोठा झालाय, मरू दे, जाऊ दे म्हटलं. पातळ तर पातळ, वरती तर वरती, ते पण मला सूट करत होतं, म्हणून मग मी कधी ते मनावरच नाही घेतलं. पण मग त्या दिवशी गेलो आम्ही फायनली, तर मग हे म्हणले चल आपण बघून तर येऊ. आणि बघून गेल्याच्या नंतर खरंच तिच्या हातामध्ये ना मिरॅकल आहे, जादू आहे. म्हणजे मी पाहिलं तिथं जे अशा काही लेडीज होत्या की त्यांना पूर्ण त्यांच्या डोक्यावर केस नव्हते, त्यांना सुद्धा तिने ते एक्सटेन्शन वगैरे बसवून इतकं सुंदर असं लुक द्यायचं काम. म्हणजे कॅन्सर पेशंट पण तिथं जातात. हो, आता इथं कसं अलोपेसिया आहे, कॅन्सर आहे ज्यांना, ज्यांची ते कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन बराच, म्हणजे डायरेक्टली त्यांना केस राहतच नाही, डायरेक्ट त्यांची केस जातात. मी पण लय उदाहरण तिथं पण त्यांना पण ती ट्रीट करते. ती पुण्याचं काम खरंच करून राहिली, आणि खरंच मस्त सर्व्हिस आहे त्यांची, छान आहे. आता तुम्ही विचारू नका ताईंनो की किती खर्च आला, कारण आता मी जर खर्च सांगितला त्यातले बरेचसे काही लोक म्हणतील पैसा असला तर काही करता येतं, पैशाचा माझे अशा निगेटिव्ह कमेंट करायला सुरू करतील. त्याच्यामुळं
खर्च किती आला काय आला काही विचारू नका. मी कशी दिसते, माझं लुक कसं दिसतंय तेच तेच पहा, ते सांगा. आवडतंय का सांगा, नाहीतर मग काहीतरी कर्ल वगैरे करायला. पण मला ते कारण माझे पहिले केस स्ट्रेटच होते, जसे की मी पहिले तुम्हाला फोटो पण कधीतरी दाखवून लॅपटॉप मधनं काढून. हा, ताईचे ना कमरापर्यंत लग्न झाले त्यावेळेस केस होते बघा, म्हणजे इतके सिल्की लांब लचक एकदम. बाहेर म्हणून तर जायचं. आमच्या दाजींनी चॉईस केली होती बघा. आमच्या दाजींनी 30-35 पोरी पाहिल्या होत्या लग्नाच्या आधी लग्नासाठी, आणि आपली हिरोईन श्रीदेवी तुम्ही म्हणत असता तर हिला चॉईस केलं. आणि तिचा मग त्याच्यानंतर पण त्यावेळेस केस वगैरे लय लांब होते, म्हणजे एकदम बाहेर होतच. सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. आणि बाहेर राहायचं म्हणलं एवढ्या लांब लांब याच्यामध्ये 2-3 वर्षाला पोस्टिंग लगेच दुसरीकडे कुठेतरी येते, मग ते पाणी वगैरे भरपूर पातळ झालते. होतच ते. पातळ म्हणजे मोकळे सोडायच्या लायकीचीच राहिलेले नव्हते. मलाच असं कधी मोकळे सोडूच वाटत नव्हते ते, कारण आठ वाटायचं. आणि ट्रीटमेंट कधी असं घ्यायचं माझ्या मनात नाही आलं. पाहायचे मी, पण असं वाटायचं उगाच हाय ते गेले मग काय करायचं, म्हणून मग टाळाटाळ चालली होती. पण त्या दिवशी हे म्हणले आपण पाहून येऊ जस्ट चल. तर बघायला गेलो तर मग त्यांनी मला दाखवलं ते त्यांच्या लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये कसं काय कुठलं लुक हे ते. तर मला हे आवडलं अशा पद्धतीचं, कारण माझे ऑलरेडी केस एवढेच आहेत, जास्त लांब नाही येत, कारण मी मधनं त्याला ट्रिम करत असते. तर मग फायनली लुक पहा त्यांनी असा दिलाय. मी साईडला पण तिथं तुम्हाला पुढं सांगते की कसं म्हणजे त्यांनी कसं एक्सटेन्शन लावलं. आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे परमनंट हेअर एक्सटेन्शन कसे करतात. तर तरी पण तुम्हाला एक झलक मी दाखवते, पहा पुढं व्हिडिओमध्ये, किंवा वरती इथं लावलं तुम्ही तिथं पाहू शकता. मग आता मी आज मोकळे सोडलेत, उद्यापासून थोडंसं आता मला वाटतंय वेगळं थोडं 1-2 दिवस, कारण जिथं परमनंट इकडे मागं जिथं केलेले असते तो स्कॅल्प थोडा आपला सेन्सिटिव्ह पण होतो, 1-2 दिवस दुखतो पण, त्याच्यामुळे 2 दिवस मोकळे सोडायला लावले. त्याच्यानंतर मी माझ्या पद्धतीने बो वगैरे हेअरस्टाईल कुठलीही करू शकते. आमची स्वाती अक्का म्हणते तर असेच सोड, म्हणलं असेच दिवसभर हाडळणी आणि काम कसं करायचं, सवय नाही, वरती टांगूनच सवय असते 24 तास. पण किती भारी दिसते बघा ना, म्हणजे कोणी म्हणणार सुद्धा नाही लागणार मुलगा लग्नाला आलाय आणि संतूर मॉम तुम्ही कायमच म्हणत असता. नाही ग असं काहीच नाही. खरं आहे की नाही ताईंनो, सांगा बरं तुम्ही. आणि बघा आता आजकाल जमाना असा आहे ना की खाण्यामुळं किंवा कशाही कारणामुळं केस गळतीचं प्रमाण हे सगळं म्हणजे सगळीकडे जास्त झालेलं आहे. कुणाचेही गळतात आणि कुणाचंही आजकाल पहिल्यासारखं राहिलेलंच नाहीये. सारा ऑप्शन आहे खूप काय मी तर काही करू शकतो आपण. की एवढं ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे भरपूर काय ऑप्शन्स आहेत. पहा जे जाऊ शकतात फायनान्शियली जे लोक आहेत स्ट्रॉंग, टेन्शन घ्यायचे सरळ तिथे व्हिजिट करा तुम्ही. खरंच सेवायच्या हातात जादू आहे, एकदम मस्त. कशाचं काय बनवून, कारण ते जाऊ शकता तुम्ही तिथं, छान आहे सर्व्हिस. आता पुढचं पाहू काय होते. मी तर सगळं भोलेबाबावर सोडून इतक्या दिवसाचं नको हा नाही हा माझं चाललं होतं. पण तुमचे दाजी म्हणले काय होईल ते बघता येईल, मग काय ते करून टाका. म्हणली की तू व्यवस्थित जर केअर केली, व्यवस्थित जर हे केलं तर काहीही त्याला होणार नाहीये. व्यवस्थित फक्त वॉश करताना वगैरे, कारण एक्सटेन्शन असे बसवलेले असतात जसं की पुढे तुम्हाला दाखवले, तर त्याला काही होत नाही. ती म्हणली फक्त काळजी घ्यायची. आपण काळजी जर नाही घेतली तर मग ते खराब होतात. आता आपण पाहतो युट्यूबवर काही केसेस अशा असतात की काही म्हणतात माझं असं झालं, माझं तसं झालं, पण ते कुठेतरी काळजी घेत नाहीत एक्सटेन्शन बसवल्याच्या नंतर. तर काळजी घेतली पाहिजे. काळजी जर घेतली तर काहीही होत नाही, आणि आपण जर नाही काळजी घेतली तर मग साईड इफेक्टचे 100% चान्सेस आहे ती म्हणली. पण त्यांनी ज्या टिप्स दिल्या फॉलो करायला, त्या जर व्यवस्थित फॉलो केल्या तर कुठेही कशाचेच काहीच होणार नाही ती म्हणली. हा तेच ना. आणि काय आहे ना की बाबा आता जीवनाला आल्यासारखी काही ना काही माणसाला, म्हणजे आपण कमवतो कशासाठी, आपल्यासाठीच. म्हणजे आता स्पेशली आता खर्च तीन जर सांगितलं तर विचारू नका. कर मी म्हणजे नको अगं. हा मी म्हणायची तिला नाचतोस पण, आणि परत जर काही झालं मग म्हणजे हाय ते पण जायचं उगाच काय. कारण मी काही रिव्ह्यू पाहिले होते की ते माग इथं नाही का असं पूर्ण गुंता होतो, किंवा मग हाय ते पण केस निघतात, कमजोर होतात, कारण ते आपल्याच केसांना दुसरा केस अटॅच केले जातात, एक्सटेन्शन परमनंट बसवले जातात, जे की ओरिजिनल ह्युमन हेअर असतात ते फॉरेन कंट्री मधनं येतात, आपल्या इथलं नाहीये. आणि मी जर हा केसाचा शेड सिलेक्ट केला का तर तो माझ्या आधीच्या केसाचा कलर असाच होता, पण केस पांढरे झाल्यामुळे मी काय करायचे, ब्लॅक मेहंदी लावायची. ती ब्लॅक मेहंदी लावून मग केसांचा कलर तो आला. मी कधीतरी जुने फोटो माझे तुम्हाला नक्की शेअर करेन लॅपटॉप मधनं कधी काढून वेळ भेटल्याच्या नंतर, कारण ओरिजिनल केसाचा शेड हाच होता, पण मेहंदी लावून ते ब्लॅक झाले. तर मग मी हाच सिलेक्ट केला माझ्यासाठी, म्हणलं परफेक्ट दिसना. हा तर मग ते काय होतं की बाबा म्हणलं आता बघा जीवनाला आल्यासारखे आपण कमवतो कशासाठी, आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या गरजा म्हणजे आपल्याला जे पण काही लागतं, ज्याची जरूरत आहे ते भागवण्यासाठी. बघा जन्माला माणूस येतं, काही घेऊन येत नाही आणि जाताना काही संग घेऊन जात नाही. त्याच्यामुळे ताईला म्हणलं लागू दे काही होऊ दे, बिंदास तू कर, काय हरकत नाही. आपल्याला खुशी मस्तपैकी लाईफ जगायची आनंदामध्ये. आणि मी साईड इफेक्ट्सला घाबरत होते
मी आता देवाचा भरोसावर ठेवून करून टाकले. पुढे काही हो काही माझी मम्मी ओरडत होती, म्हणली कशाला केलं, काय गरज होती, कुठं हाय ते पण घालून बसशील असं तसं. हे म्हणले जाऊ दे काय होईल ते होईल. मामी म्हणली करून टाकली, तिचं इच्छाच होती लई सारखी बघायची ते, त्याच्यामुळे म्हणलं मग असू दे जाऊ दे आता बघता येईल पुढं काय. पण काळजी घेतल्यावर मला नाही वाटत असं. आणि त्याची मधनात सर्व्हिसिंग पण असते, तर ते आता आम्हाला जावंच लागतं कधी कधी बिझनेसच्या याच्यामुळे बाहेर कुठं काय हे करायला, तर ते पण होऊन जाईल. आणि सर्व्हिसिंग पुण्यात वगैरे मध्ये पण होऊन जाते. आता याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज मला विचारा, मी उद्या तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन, आहे का नाही. जेवढं म्हणजे मला माहिती, अजून मला एक्सपिरियन्स आलेला नाहीये पुढचं काय, त्याच्यामुळे कोणाची जरी करायची हे असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर करा. हे पण सांगते, मला पाहून जर एखाद्या ताईच्या मनात आलं की बाई मी पण करावं, जावं, छान दिसते ऑफकोर्स, आणि ज्यांनी त्यांनी त्याच्या रिस्कवर करा प्लीज. कारण कुणाला सूट होतंय कुणाला नाही होत ते मला म्हणजे मी नाही सांगू शकत, आहे की नाही. कारण माझे जे इथले केस आहेत ते खूप स्ट्रॉंग होते, त्याच्यामुळे मग मी ती म्हणली होऊन जाईल तुझं चांगलं आहे. आणि चला आता आमचं सगळं काम वगैरे आता आवरले, म्हणलं आता पहिले व्हिडिओला सुरुवात करावं, तुमच्याशी शेअर करावं. कारण कालच्या व्हिडिओनी तुम्हाला सगळ्यांना आतुरता लागली होती की नेमकं काय असू शकतं, तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. असो झाला का नाही काहीतरी वेगळा सरप्राईज, ताईंनो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला आता आम्हाला लाईव्ह घ्यायचा, लाईव्हची तयारी करायची आहे. आणि आता त्याच्या अगोदर आता खिचडी खाऊ आणि मग पुढची तयारी. 2 दिवस असं सोडायचं म्हणल्यावर काम सुधारणार नाही आता, कारण नाही सुधरून दे, जाऊन दे, सवय लागली, सवय लागली. मग 2 दिवस, कारण हे पण जे आपण केसांना स्ट्रेटनिंग, कॅराटिन त्याच्याबरोबर आज भरपूर ट्रीटमेंट केले त्यांनी, तर ते केल्याच्या नंतर पण आपल्याला निदान 24 घंटे तरी केस मोकळेच ठेवावं लागतात. कारण क्लचर बांधलं की ते केस तिथं वाकडे होतात मग परमनंट. तर एवढी मोठी ट्रीटमेंट केली बांधल्याच्या नंतर 2 दिवस आजच ठेवू, मग नंतर आपलं वरतीच बांधणार मी. मला नाही नको वरती नको बांधू, गपचिवाज एवढं केलं बघितलं का, आहे का तेच आता वरतीच बांधणार मी. रोजचं म्हणते साठी मला काम नाही सुधारणार, बाकी मग कुठं जायचं नाही बाई, असं नाही, सवय लावून घ्यायची. तुला हिरोईन कशासाठी करून आणली माझ्या दाजीने. चला ठीक आहे, नको हनुबाई, चला आता. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्या ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना.